जगभरात कोकणच्या देवगण आणि रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे। कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आंब्यानं आर्थिक सुबत्ता मिळवून दिली। मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली। त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाला तर हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला। हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे। ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेटगिरी करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी आज पेटून उठतील। हापूस आंबा हा खरा म्हणजे आमच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे। हा वलसाड आंबा आहे। हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे चुकीचं प्रमाण येऊ शकतं। आम्ही शेतकरी बांधव आहेत, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्याच्याप्रमाणे वलसाड आंबा जो काय आहे तो आपल्या त्यांच्या गुजरातमध्ये आहे, तर त्याच नावाने तरी चालवावा आणि हापूस आंबा आहे हा आमचा सिंधुदुर्गच्या नावाने चालेल।